पण इथून कधी निघायचं आपण, तेव्हा तर प्रॅक्टिस करू. भाऊसाहेब, अहो भाऊसाहेब, अहो चला ना प्लीज लवकर. हल्ली खरं तर माझी मनूसमोर जायची हिंमतच होत नाही. म्हणून तिच्या आईला म्हटलं की तू चल बोलायला. तर आधी येते म्हणाली, पण लगेच आसवड आळायला लागली. मनूच्या साखरपुड्यानंतर असा एकही दिवस गेला नसेल की तिच्याशी सलग 10 मिनिटं तरी बोलता आलं असेल. कुठच्याही क्षणी डोळ्यात पाणी यायचं, तिच्या तरी किंवा माझ्या तरी. परवा मनूने मला आवडते म्हणून छान अशी साबुदाण्याची खिचडी करून आणली. काय मस्त झाली होती. वा. आपल्या नकळत मुली कधी मोठ्या होतात, जबाबदारी घ्यायला लागतात, कळत पण नाही. कधी कुठला हट्ट नाही, आगाऊपणा नाही. तिला जर का एखादी गोष्ट हवी असेल ना, तर ती आईकडे निरोप द्यायची. पण बाबांना त्रास व्हायला नको म्हणून माझ्याकडे म्हणू, अगं आता तुझं लग्न ठरलंय, सांग तुला कुठले कपडे दागिने घ्यायचे. तर म्हणते कशी, अहो बाबा आपल्याला जमतील असे घेऊयात ना, कशाला काळजी करताय. असं म्हणतात की मुली म्हणजे खर्चाला कार. अजिबात नाही. खरं तर मुली हा बापाचा खरा आधार. आणि मला खात्री आहे माझी मनू तिच्या सासरच्यांचा भक्कम आधार बनेल. भाऊजी, आणखीन काय बोलू मी. बरं, लोकांबरोबर जरा बाहेर जायचंय, निघतो.